नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जेवल्यानंतर खरे तर आता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता। दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकलो होतो। वीज मंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या। का नाही शिव्या घालणार? नदीत शेत 1.5 किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो नि पाटाने शेतात पाणी आले नि एखादा वाफा झाला लगेच लाईट जायची। मग पुन्हा नदीवर जावे लागे। परत पंप चालू करून आलो की पुन्हा तेच। नुसता वैताग आणला होता या लाईटवाल्यांनी। शेजारच्या MIDCत थोडी सुद्धा लाईट जात नव्हती आणि बाकी गावांनी 8-8 तास लोडशेडिंगमध्ये लाईट अजिबातच नसते, पण इतर वेळही सारखी ये जा चालू असते। साऱ्या पंचक्रोशीतील शेतकरी जाम वैतागले होते। यंदा 1.25 एकरात कांद्याची लागवड केली होती। कांदे खूपच चांगले आले होते। ऐन भरणीला माल होता। वेळच्या वेळी पाणी देणे महत्त्वाचे होते। खरे तर भरणीला कांदा आलेला असताना पाणी मोकाट सोडणे चांगले नसते, कांदा सडण्याची भीती असते। पण दिवसभराच्या थकव्यामुळे मी शेवटच्या पाडग्यात पाणी सोडून जेवायला घरी आलो होतो आणि आता जेवण पंप बंद करण्यासाठी शेतात निघालो होतो। खरे तर रात्रीच्या वेळी बाहेर पडायला मी भीत होतो। भूतांच्या कथा कादंबऱ्या वाचून माझ्या मनात बऱ्याच भूतांनी जन्म घेतला होता। सोबतीला कुणी असेल तर काही वाटत नव्हते, पण एकट्याने जायला जरा भीतीच वाटायची। त्यात गावच्या शिवारात कुठे ना कुठे एक भूत तरी होते आणि या भूतांना जन्माला गावातलीच काही व्यक्तींनी घातलेले होते। आता त्या व्यक्ती हयात नव्हत्या म्हणा, त्या व्यक्ती मेल्या पण भूतांना अमर करून गेल्या। मी गेले वर्षभर भीती जरा सोडली होती, कारण गेल्या वर्षी माझे वडील वारले होते आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली होती। त्यामुळे शेतात खूप वेळा मी रात्री जायचा प्रसंग यायचा। सुरुवातीला मी कोणाला तरी बरोबर घ्यायचो, पण सारखे माझ्या बरोबर यायला माझे मित्र कंटाळले। मी मग स्वतःच धाडस करून रात्री शेतात जाऊ लागलो। छातीत धडधड व्हायची, पण तसेच देवाचे नाव घेऊन मी भीतीला दूर सारण्याचा प्रयत्न करायचो। मी एक छोटी बॅटरी बरोबर घेतली होती, कारण रात्री शेतात पायाखाली बघायला बरे पडते। गावात सर्व बागायती क्षेत्र असल्यामुळे नि गारव्यामुळे सापांची मोठी भीती असायची, म्हणून पायापुरता का होईना बॅटरीचा चांगलाच उपयोग होई। गाव सोडून मी पांदीचा रस्ता पकडला। जेमतेम एक बैलगाडी जाईन इतका लहान रस्ता। दोन्ही बाजूंनी दाट झाडी आणि काळोखी रात्र। गावातून फक्त कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता, बाकी सारी सामसूम। मी आपला एकटाच वाळलेला पाला तुडवीत चाललेला। एखाद्या ठिकाणी पाल्याचा मोठा आवाज आला तर दचकायचो, पण लगेच मनाची समजूत काढायचो की हा आपल्याच पायाचा आवाज आहे नि चालू लागायचो। आता पांदीचा रस्ता संपला नि बांधावरची पायवाट लागली। एका बाजूने शेतातला ऊस आणि दुसऱ्या बाजूने बांधावरची दाट झाडी। वाऱ्याने आडवा झालेला ऊस रस्त्यावर आलेला होता, त्यामुळे सरळ चालताच येत नव्हते। मी विचार करत चाललेलो होतो। सलग 3 वर्ष कांदे काढले, पण फायदा असा झालाच नाही। फक्त समाधान एवढंच की खर्च निघाला। यावर्षी तरी बाजार भेटू दे निदान, सारं कर्ज चुकतं होते असा विचार करून मनोमन देवाला साकडं घालत होतो। विचारांच्या तंद्रीत अचानक बाजूला खसपसलं नि बॅटरीचा ज्योत तिकडे टाकला नि माझ्या अंगावर सर्रकन काटा आला। छातीतली धडधड प्रचंड वाढली। 8 फुटी नाग फणा काढून सळसळत येत होता। नाग अगदी जवळ असल्यामुळे मी पटकन उडी मारली नि पळू लागलो, पण मला जास्त पळताच आले नाही, कारण तिथे खूपच अडचण होती। 2-3 पावले टाकताच माझा पाय उसाच्या कांड्याला आणि रापकन पाटात पडलो। हातातील बॅटरी नेमकी पाण्यात पडली नि विझली। सगळीकडे गच्च अंधार। काही वेळ तर मला काहीच दिसेना, पण थांबताही येत नव्हते। नाग जवळच असल्यामुळे बॅटरी उचलण्याच्या फंदात न पडता तसाच धडपडत उठलो नि पळू लागलो। बेलकांडत, उसाच्या कांड्याला अडखळत पळत कसा तरी बांध संपविला। मोकळ्या जागेत येऊन थांबलो। छाती जोरजोरात वरखाली होत होती। तिथेच एका छोट्या खडकावर टेकलो, तरी कावऱ्या बावऱ्या नजरेने अंधारात चोहीकडे नजर फिरवत होतो। अजूनही नाग कोणीकडून येतो की काय हे पाहत होतो। थोडा वेळ बसल्यानंतर जरा बरं वाटलं, पण आता पुढे जाण्यासाठी मन कचरू लागले, कारण कांद्याच्या वावरात जायचे
तेथून परत नदीला जाऊन मोटार पंप बंद करायचा आणि शेवटी गावात जाताना स्मशानाशेजारून जायचे. तिथे जाईपर्यंत नेमके 12 वाजायचे हे लक्षात येताच माझी छाती पुन्हा धडधडू लागली. बॅटरी किती महत्त्वाची होती हे मला आता जाणवायला लागले. पुन्हा अंधारात बॅटरी आणायला जायला धाडस होत नव्हते. कारण मगाच्या नागाजवळच बॅटरी पडली होती. शिवाय ती बंद झाली होती. तिचा काही उपयोग नव्हता. बॅटरी घ्यायचा विचार बादच करून टाकला. कारण तिथे जायचे धाडस होत नव्हते. पंप बंद करायला नदीवर तर जावेच लागणार होते. नाहीतर सर्व कांद्याची वाफे पुन्हा तुंबणार नि कांदा खराब होणार. कांदा खराब होणे मला पडवणारे नव्हते. 4 महिने खूप कष्ट घेतले होते नि खर्चही खूप झाला होता. चला, कितीही भीती वाटली तरी आपल्याला पंप बंद करायलाच पाहिजे असा विचार करून मी उठलो. डोळे आता जरा अंधाराला सरावले होते, तरी पण सावधपणे पाहत चालत होतो. रस्त्यात उसाचे एखादे वाळलेले दांडके जरी दिसले तरी छातीत धस्स होत होती. मग थोडी वाकडी वाट करून मी पुढे होऊन निळी हळूहळू पाहत जवळ जाई. ते साप नसून उसाचे दांडके आहे हे लक्षात येताच स्वतःच्या घाबरण्याचा आणि मूर्खपणाचा मला राग येई. असाच घाबरत बिचकत कांद्याच्या वावरात आलो तर अजून एक ओळ म्हणजे 22 वाफे भिजायचे शिल्लक होते. म्हणजे अजून पाऊण तास तरी लागणार होता इथे. पाऊण तास म्हणजे पंप बंद करून घरी जायला 1.5 तास लागणार नि नेमके स्मशानाशेजारी 12चा टाईम होणार हे लक्षात येताच माझ्या छातीत पुन्हा धस्स झाले. तरी पण याला काही इलाज नाही असे म्हणून मी पाटात उतरलो नि बाऱ्यावर पाणी देऊ लागलो. पाणी देत होतो. सापाची भीती अजूनही मनात होती. ती कमी झाली की काय म्हणून मनात नको असताना भुताचेच विचार येऊ लागले. कारण सु. शिरवळकरांच्या, बाबूराव अण्णाकरांच्या भुतांच्या कादंबऱ्या, कथा भरपूर वाचल्या होत्या. आता इथे दाट अंधारात एक एक भूत माझ्या मनात प्रकट होऊ लागले होते. ते विचार टाळण्याकरिता मी मोठ्याने अभंग म्हणू लागलो. तरी पण अभंग थांबल्यावर पुन्हा विचार घुसायचे. ते टाळण्याकरता मी पुन्हा अभंग म्हणत राहायचो. मनात येणाऱ्या विचारांना थोपवत अभंग, भक्तिगीत असे काही बाही म्हणत कसेबसे भिजवणे पूर्ण केले. झाले एकदाचे म्हणत पाटातच हातपाय धुतले. आता एवढे थकल्यानंतर जवळ बोजा नको म्हणून खोरेही तिथेच जाळवंडात फेकले नि झरझर नदीच्या दिशेने निघालो. आता पटकन पंप बंद करून घरी जाऊया नि पडी मारूया. चायला या लाईटवाल्यांमुळे एवढा थकवा नि अशी रात्री रुत्रीची एकट्याला मरायची पाळी येते. जशी जशी नदी जवळ येऊ लागली छातीची धडधड थोडी थोडी वाढू लागली. आतापर्यंत बाजूला गेलेले विचार पुन्हा डोकावू लागले. सगळीकडे दाट अंधार नि विलक्षण शांतता. काय तो फक्त माझ्याच पायांचा आवाज तेवढा यायचा. त्या आवाजानेच कधी कधी दचकायचो. गाव माझ्यापासून जवळजवळ 2 किलोमीटरवर होते. नदी जवळ आली नि मला एकदम आठवले. मी स्वतःच्याच मनाला शिव्या घातल्या. कारण नको तेच मनात येत होते. त्याला गेल्या वर्षी पंपालाच करंट बसून मेलेल्या बजाबाची आठवण झाली. रिटर्नवाल्याची तिथे पाणी भरायला गेलेला बजाबा जबर. रात्री 12:30 ते पावणे 1ची वेळ. घनदाट अंधार. स्मशानाशेजारीच असल्यामुळे स्मशान शांतता. फक्त माझ्या रामनाम जपाचा आवाज. त्या आवाजामुळेच की काय मला जास्त एकाकी वाटत नव्हते. भीती जरी गेली नव्हती तरी रामनामाचा खूप आधार वाटत होता. स्मशानाच्या अगदी जवळ आलो. जपाची नि आवाजाची तीव्रता वाढली. मोठ्याने जप करतच स्मशानाकडे पाहिले. थोडा थांबलो. जप करतच विचार केला. जरी आता एखादे भूत दिसले आणि त्याने मला मारून टाकले तरी फिकीर नाही. कारण मरण देवाच्या नाममुखी आहे. अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तरी त्याच्या सुखा पार नाही हे संत वचन आठवले नि सारी भीती कुठल्या कुठे पळाली. रामनाम जपत तिथेच 2 मिनिटं थांबलो नि निघालो. स्मशान ओलांडून थोड्याच वेळात गावात प्रवेश केला. रामनामाच्या बळावर का होईना रात्री 12:30 वाजता स्मशानातून आलो याचा मला अभिमान वाटला. विठ्ठलाचे मंदिर येताच हात जोडून मनोभावे नमस्कार केला नि म्हटले, देवा, खरोखर तुझ्या नामाचा महिमा अगाध आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.